तर नमस्कार गाईज, हे बघा आता तुम्हाला मी गावचं चुलीवरचं मटणाचं जेवण दाखवणार आहे. तुमचा चेहरा नाही घेत. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा हा 2 किलो मटण आहे. आणि हे बघा आई आहे, माझी भाची आहे, त्यांच्या सासूबाई आहेत, तर त्या बनवणार आहेत मटण. तर तुम्हाला आज मटणाची रेसिपी मस्त गावच्या चुलीवरची बघायला भेटेल. तर गाईज तुम्हाला जर माझं मटणाची रेसिपी जर आवडली ना, तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये पण सांगा की हो मटण छान केलं म्हणून. तर हे बघा आता मटण ना ते कापतायत, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा तिकडे चुला आहे. तुम्हाला काल मी दाखवली ना चुल्यावरची रेसिपी, वांग, बटाट आणि कोलंबीची. तर आज तुम्ही मटणाची रेसिपी बघणार आहात. हे बघा तिकडे चुला आहे. मग ते बनवताना तुम्हाला हां माझ्या मोरल्या इथं 2 मच्छीची पण भाजीची पण आरामात माणूस बसून कापील. मला नाही याच्यावर जमले आपल्या पनपत्र्यानं. रात्री काय केलं मग जेवायला? हे बघा गाईज आता आपला चुला पेटतोय. चुला पेटतोय बघा. बघा गावची लोक कशी चुल्यावर जेवण करतात. आपली मुंबईची करतील. हे बघा चुला पेटवला बघा आईंनी. धूर बघा किती येतोय. आणि ह्याच्यात आपल्याला मटण करायचं. टोप ठेवलाय. हे बघा आता तेल टाकलाय. आणि तुम्ही बघू शकता गाईज किती थोडा तेल टाकलाय बघा. आणि थोड्या ह्याच्यातच आहे आपलं मटण होणार आहे. बघा किती थोडा तेल टाकलंय बघा. नाही गाईज बघू शकता. हे 4 ते 5 कांदे फक्त घेतलेले ते बघा एवढेच. आणि 2 किलो मटणाचं आहे. हे बघा हा तीच. हे बघा गाईच कांदा शिजलाय. आता हिंग नाही ते माहिती नाही. हे बघा हळद टाकली. तर हे हळदीवर आणि हिंग टाकला तो. थोडं हिंग नाही. हे बघा हे आलं लसणाची पेस्ट आहे. आता ती टाकली. तुम्ही धूर बघू शकता गाईज. हे बघा चुल्यावरच आपलं मटण शिजणार आहे. हे बघा मस्त आता त्याला ढवळतायत आई. बघा छान असं. तर गाईज आम्ही कशी पिकनिकला आलोत ना, म्हणून म्हटलं चला तुम्हाला चुल्यावरचं मटण दाखवूया. तर आम्ही भाचीच्या घरी थांबलो होते. बघा आता हां हे बघा आता मटण टाकलं. बघू शकता. हे बघा हे आता आपलं हळदीवर शिजवत आहेत. बघू शकता तुम्ही मटण ढाकन दे ना मृत परातीच्या. आणि ना गाईज वांडा तो थाला होता तो पराती तुझ्या होत्या त्या 2 हंड्या इकडे. हे बघा आता ह्याच्यावर ताट ठेवले. आणि ताटावर आता पाणी ठेवणार. आणि पाणी जे वाफेवर शिजणार ना, ते पाणी जे पडेल ना त्याच्यातच हे मटण शिजलं जाईल. हे बघा हे बघा पाणी ठेवलं वरती आता. आणि प्याला दिला का भाकऱ्या एवढ्या भातलंय नको घालू. टाक मच्छी पण टमाट्यानेच करता. हा कच्चा लावून. हा हे बघा गाईज वरती पाणी जे ठेवलेलं ते आता टाकलं आतमध्ये. परत आता हे दुसरं पाणी ठेवतंय. मोठा नाही इथून नाही कधी मटण आणि तो तिकडे रांजण पाड्यावर आणि कुठशी आणला काय दोन कोणी आणला बघा एकदा वडून. थांबा एक. हे बघा गाईज मटण शिजलंय. आता आपण बटाट टाकला आईने.
आणि मग ह्याच्यात वाटण पण टाकायचं आहे, म्हणजे जो थोडासा शिजायचा आहे ना तो शिजून जाईल बटाट बरोबर. हे बघा आता मीठ टाकलं आणि हा मीठ बघू शकता तुम्ही. हे बघा जाडा मीठ वापरतात हा इथे, आपल्यासारखा बारीक मीठ नाही. तर हे बघा आता वरती मसाला टाकला आहे बघा. हा त्यांचा घरचा कुटलेला मसाला आहे. आता मसाला टाकला. आता बघा घाटी मारतात मस्तपैकी. हे बघा छान असं चुलीवरचं जेवण. हे बघा मस्त. टाक तिखट थोडं. चालेल चालेल. बटाटा बिटा शिजू दे चांगला. तर परत वरती पाणी ठेवणार. पाणी थोडंच येते वरती. हा. टाकायला नाही लागला तरी चालेल. हे गाईज बटाट टाकले, आता परत वरती पाणीच ठेवले म्हणजे याच्यात लवकर शिजलं जाईल वाफेवर. बारीक कुटके. हे बघा गाईज मटण न खाणाऱ्यांना माशाचा कटला मासा आहे हा. हे बघा तर हे कटल्या माशाचं सुद्धा थोडासा रस्सा करणार आहे. हे बघा नाही का पत्ते. आणि ना तेव्हा चिंचेचा वापर करीन मी. हे असंच टाकते वरती आणि कोकम. हे गाईज कटल्याचा कटला मासा आहे, त्याचं हे कालवण आहे मटण न खाणाऱ्यांसाठी. तर हे बघा वरती मीठ टाकलं आणि मसाला टाकले. आता वर लसूण टाकायचं आहे. लसूण दिला ना तिने. कुठून ह्या कुटलेला दिलाय ना मस्त. हां दिल तर कुठं ठेवला काय माहिती. हे बघा हळद टाकतात. आता मसाला टाकला आता हळद टाक. कुठं ठेवला मी. मग हे बघा गाईज ह्याच्यात ना कोकम नाही वापरणार, चिंच वापरणार, कारण ही गावच्या लोकांची पद्धत आहे ना. आपण मुंबई करत कोकम टाकतो, म्हणजे मी गाईज कोकम टाकते ह्याच्यात, पण हे गावचे चिंच टाकतात त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यावरती तेल टाकणार, म्हणजे फोडणी द्यायचीच नाही याला, असं सगळं वरतीच टाकायचं. जाम तिखट नाही पाहिजे. नाही नाही सुकटीच्या रशावर पण टाकली ना मिरची. हा सुकटीच्या रशावर पण मिरची टाकली ना मस्त लागतं. मी पहिल्यांदा टाक. उरले ना ते काय उरले ना तर मीठ हळद लावून सुकवलं. लक्षात नाही राहणार. मग दोन काढून ठेवा जा. काढ जा. थांबा देतो मी. ही बघ कसा कालवण काय करतात बघ. आमचीच पद्धत आहे. मी पण असंच करते. आईला मी बोलली का नाही, आम्ही पण असंच करते. याच्यात तेल मीठ मसाला असंच टाकते मी. आता बघा हो या काय बटाट शिजलाय का ना. बटाट शिजलाय. शिजला ना मग वाटण टाका. आता नाही या मीठ बीठ शिजायला पाहिजे. हे बघा गाईज आता वाटण टाकलंय. सुका खोबरा भाजलेला आणि कांदे भाजलेले. ती नमा निलूपती पण येते ना नवरा ते. 10 माणसानं पुरेल. 10-12 माणसानं होईल ना मग. आणि भात आहे ना.
आमच्याकडे 4 पायल्या दिल्या. आमच्या इथे घेतं ना पुलावर गाडी, 50ला 3 पायऱ्या, 100ला 6 पायऱ्या. माझ्याकडे बारीकच आहे, मला जाड्या मिठाचा अंदाज नाही समजत. आम्ही यात मी घेऊ सरता तिला नको विचारला मी जाडा मीठ असतो. मीठ हवा काय तर नको बोलतं हाय. तिने सांगितलं घ्या एक पोता घ्या बोलतं. हा. मग तिच्या जोडीला कोण काय मिळला तर तिकडच पाठवला मीठवाल्याला.